श्री स्वामी समर्थ. येत्या 22 जानेवारी 2026ला मागे गणेश जयंती. गणेश जयंती आपण खूप उत्साहाने साजरी करतो. जसं भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आपण उत्साहाने साजरी करतो, तसं गणेश जयंतीसुद्धा आपण उत्साहाने साजरी करतो. काही लोक ह्यावेळेस पण गणपती आणतात. कोण 5 दिवस, कोण दीड दिवस, कोण 7 दिवसाचे गणपती आणतात. आपल्या मागे जयंतीनिमित्त आपल्याला काही सेवा करायची आहे. गणपती बाप्पाची सगळ्यात आवडती सेवा करायची आपल्याला. उद्यापासून म्हणजे 12 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत 11 दिवसाची सेवा आहे. किंवा तुम्ही 7 दिवसाची करा, 3 दिवसाची करा, संकल्पयुक्त सेवा करा, म्हणजे त्याच्यात 100% तुम्हाला रिझल्ट भेटतील. आता सेवा काय करायची आहे? सेवा म्हणजे काय करायचं? गणपती बाप्पाला अथर्वशीर्ष खूप प्रिय आहे. तर तुम्ही अथर्वशीर्ष जर खूप वाचलं रोज 21 वेळा तरी खूप छान राहील. दिवसभरामध्ये कधीही वाचा, कोणतीही एक वेळ फिक्स करा, रात्रीची करा किंवा सकाळची करा. रोज 21 वेळा अथर्वशीर्ष वाचा. असं तुम्ही 11 दिवस संकल्प जर केला तर तुमची जी काय इच्छा असेल, मनोकामना असेल ती नक्की पूर्ण होईल. मग कोणते असो, शिक्षण, व्यवसाय, तुमचं लग्न, कोणतेही असेल ते नक्की 100% रिझल्ट होईल. ज्यांना अथर्वशीर्ष जमत नाही आहे, खूप कठीण वाटते, त्यांनी मी म्हणेन मग गणपती स्तोत्र वाचा. गणपती स्तोत्र मराठीतसुद्धा आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि खूप सोपं आहे. गणपती स्तोत्र जरी तुम्ही एक संकल्प करून 21 दिवस जरी वाचलं, त्याचे 100% रिझल्ट भेटतात. मला स्वतःलाही त्याचे रिझल्ट भेटलेत म्हणून तुम्हाला सांगते. तुम्ही गणपती स्तोत्रसुद्धा वाचू शकता. फक्त आता नियम काय आहेत? तर नियम एवढंच की मांसाहार वर्ज्य आहे आणि सोबत तुम्ही पराण्य वर्ज्य आहे, एवढेच नियम आहेत. दुसरा काही नियम नाही आहे. एवढं जर तुम्ही केलं तर खूप छान राहिलं. संकल्प कसा करायचा? तुम्हाला जर करायचं असेल 12 तारखेला सुरू करणार असाल तर त्या दिवशी गणपती मंदिरात जावा. तुमची काही इच्छा आहे बाप्पाला सांगा. गणपती बाप्पाला एक जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करा, गुळ खोबरं अर्पण करा आणि तुमची इच्छा सांगून त्यांना सांगा, मी माझ्याकडून ही सेवा करून घ्या, असं म्हणून तुम्ही सुरुवात करायची आहे. आणि रोज 11 दिवस 21 वेळा अथर्वशीर्ष वाचायचं आहे. जर तुम्ही अथर्वशीर्ष वाचणार असाल तर तुम्हाला फलश्रुती आहे. फलश्रुती ही तुम्हाला 11 वेळ वाचायची, 21व्या वेळी वाचायची, शेवटच्या वेळेस 21व्या वेळी वाचायची आहे. 20 वेळा तुम्हाला अथर्वशीर्ष वाचायचे आणि 21व्या वेळी फलश्रुती वाचायची. ह्या नियमाने जर तुम्ही केलं तर तुमची 100% मनोकामना पूर्ण होईल. खूप शक्तिशाली आणि खूप पॉवरफुल आहे. ह्याचे रिझल्ट 100% भेटेल. फक्त मनोभावाने आणि विश्वासाने जर केलं तर नक्की गणपती बाप्पा तुम्हाला पावेल. आणि रोज गणपती मंदिरात न चुकता जा. छोटं मंदिर असेल तरी चालेल, असं नाही की जिथे संकल्प घेतला त्याच मंदिरात जाणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही मंदिरात गेला तरी चालेल, पण मनापासून जर ही सेवा केली खरंच खूप चांगले प्रभाव भेटतात. आणि घरात बसूनच करा, एका ठिकाणावर बसून करा, चालता फिरता करू नका. श्री स्वामी समर्थ.